श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 8 एप्रिल, वार सोमवार आणि आज आलेले आहेत सोमवती अमावस्या. मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची अमावस्या मानली जाते. जी अमावस्या सोमवार येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात. त्याचबरोबर दर्शी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते, परंतु सोमवती अमावस्या ही सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते. उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. उद्या गुढीपाडवा आहे, 9 एप्रिल आहे आणि हा नवीन वर्षातील पहिलाच दिवस आहे. आणि आजचा जो अमावस्येचा दिवस आहे तर हा या वर्षातील शेवटचा दिवस आहे. आणि नवीन वर्ष हे आपल्यासाठी खूप चांगले, सुखाचे, समाधानाचे जाऊ यासाठी ही अमावस्या अत्यंत प्रभावी मानली जाते. म्हणून या दिवशी अनेक उपाय सेवा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी 5 दिवे लावायचे आहे. हे दिवे लावल्याने आयुष्यातील सगळ्या अडचणी या दूर होतील. त्याचबरोबर घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. तुमच्याकडे पैसा, संपत्ती ही येऊ लागेल आणि पुढील 7 पिढ्या तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला हे 5 दिवे का लावायचे आहेत, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. कारण अमावस्येच्या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी जर आपण दान केलं तर आपल्याला बघा आपल्या पितृंचा आशीर्वाद प्राप्त होतो, पितृदोष हा दूर होतो. त्याचबरोबर आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. म्हणून या दिवशी दान आणि स्नान हे केलं जातं. आता आपण हे दिवे लावणार आहे म्हणजे हे एका प्रकारचं दान असणार आहे. आणि दानाने बघा व्यक्तीला आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त होतं. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये कितीही अडीअडचणी असेल तर त्या लगेच दूर होतील. तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल. कुटुंबातील सगळे दोष, अडीअडचणी, कटकटी, भांडणे या सगळ्या गोष्टी दूर होतील. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण पहा, सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात. या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी व्रत करायचं असतं. हे व्रत केल्याने त्यांच्या विवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. आणि पहा, या दिवशी भगवान शिवशंकराला कच्चं दुधामध्ये दही आणि जे मध असतं तर ते मिक्स करून जर आपण शिवलिंगावरती अभिषेक जर केला आणि त्याचबरोबर या दिवशी त्या शिवलिंगाच्या बाजूला 4 दिशेला 4 जर दिवे लावले तर त्यामुळे आपल्या कामात येणारे सगळे अडथळे दूर होतात. जर तुम्हालाही एखाद्या काम तुमचं पूर्ण होत नसेल, एखाद्या कामामध्ये तुम्हाला सतत अडीअडचणी येत असेल, मग ते कोर्ट कचेरीचे किंवा इतर तुमचं खूप महत्त्वाचं काम आहे ते तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही हा एक उपाय आजच्या दिवशी नक्की करा. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी बघा पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करताना यामध्ये थोडेसे काळे तीळ, कच्चं दूध हे तुम्हाला टाकायचं आहे आणि ते जल तुम्हाला आजच्या दिवशी पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर संध्याकाळी तिथे तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे. हे तेल मोहरीचं असेल तर अतिशय उत्तम. मोहरीचं तेल नसेल तर जे तुमच्याकडे आहे ते तेल तुम्हाला त्या दिव्यात टाकायचं आणि चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी टाकून हा दिवा तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे. हा लावल्याने बघा आपली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते. आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ह्या झाडाखाली बसून तुम्हाला पितृसूक्ताचे पठण करायचे आहेत. यामुळे पितृंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. कारण अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूसोबतच पितृसुद्धा या वृक्षामध्ये वास करतात. आणि हा उपाय केल्याने आपल्याला पितृंसोबत माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळत असतो. यामुळे तुम्ही आज संध्याकाळी तिथे सुद्धा असा एक दिवा नक्की लावा. त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी एक पिठाच्या कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि हा दिवा तुम्ही तुमच्या जवळ असणारं एखादी पवित्र गंगा, नदी, तलाव किंवा विहीर असेल
तर अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे, कारण पूर्वज अमावस्या तिथीला पृथ्वी तलावरती येतात आणि पूर्वज हे पृथ्वीवरती परतल्यानंतर त्यांच्या मार्गात अंधार पडू नये यासाठी पूर्वजांचे दिवे हे लावले जातात आणि हे दिवे नदी तलावर किंवा पाण्याच्या ठिकाणीच लावले जातात। आता जर तुमच्या तिथे आजूबाजूला कुठे नदी तलाव पवित्र गंगा नसेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या घरामध्ये पाण्याचा माठ किंवा पाण्याचा हंडा जिथे असतो तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। यामुळे सुद्धा आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो घरातून निघून जातो। त्याचबरोबर आज सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्येला हनुमानाची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं। यामुळे तुम्ही हनुमानाच्या मंदिरात किंवा तुमच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्याने जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होतो। मग हे गुप्त शत्रू असेल, शत्रू तुम्हाला माहीत असेल, तुमच्या आजूचे बाजूचे घरातले त्याचा तुम्हाला त्रास होतो, ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास होतो त्या व्यक्तीपासून तुमची मुक्तता व्हावी, सुटका व्हावी यासाठी तुम्हाला आजच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरामध्ये किंवा मूर्तीसमोर फोटोसमोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्याने शनी दोष सुद्धा आपला दूर होतो। त्याचबरोबर या दिवशी हनुमान चालीसाचं पठण सुद्धा तुम्हाला करायचं आहे। यानंतर बघा पुढचा दिवा हा तुम्हाला आपल्या गरुड पुराणामध्ये अमावस्येच्या दिवशी या तिथीला गोठ्यावर किंवा गच्चीवर दक्षिण दिशेला दिवा लावावा आणि पितृ कवच किंवा पितृस्तोत्राचं पठण करावं असं सांगितलेलं आहे। हा उपाय संध्याकाळीच आपल्याला करायचा आहे। हा उपाय केल्याने पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो निघून जातो। त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी लाल केसर आणि कुंकू घालून तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे। म्हणजे एका पंतीत तुम्हाला किंवा एखाद्या दिव्यामध्ये तूप घ्यायचं, त्यामध्ये लाल केसर आणि कुंकू तुम्हाला घालायचं आणि यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्री सुक्ताचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि हा दिवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला लावायचा आहे। हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील पैशांच्या अडचणी, गरिबी ही घरातून निघून जाते। यामुळे तुम्हाला इथे सुद्धा एक दिवा लावायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला आज संध्याकाळी असे 5 दिवे या 5 ठिकाणी लावायचे आहेत। 5 ठिकाणी तुम्हाला लावणं शक्य झालं नाही तर तुम्हाला ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा आवर्जून लावायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।